गुड मॉर्निंग. 10 वाजलेत आणि मेकअपची ऑर्डर आहे, सो मेकअपला चालली आहे. सगळ्यात पहिलं तर लाईफ विथ वर्षाच लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. एक नवीन छोटासा ब्लॉग आपण आज शूट करतो आहे. एक नॉर्मल रुटीन दाखवते आहे. माझी मेकअपला जाण्याची तयारी झाली आहे, माझं स्वतःचं आवरलं आहे, चहा नाश्ता झाला आहे आणि निघते एक 10 ते 15 मिनटामध्ये. मेकअपला कुठे जाते आहे, काय एक्झॅक्ट लोकेशन तर नाही सांगू शकत, पण नॉर्मल छोट्या छोट्या क्लिप दाखवू शकते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्टे ट्यून. मला मेकअपसाठी घ्यायला त्या ताई आणि त्यांचे मिस्टर दोघेही आले होते. मग मी त्यांच्यासोबत त्यांच्या गाडीमध्ये गेले. त्यांच्या घरी मेकअप करायचा होता. लोकेशनला पोहोचले. घरात एकदम त्यांच्या शांत वातावरण होतं, कोणीही जास्त नव्हते लोक. त्यांच्या भावाचं लग्न होतं, त्यामुळे त्यांना मेकअप करायचा होता. सो मी गेले, माझा मेकअपचा सगळा सेटअप केला आणि त्या ताई आल्या की मग मी लगेचच आवरायला घेतलं. त्यांचं एकदम ठरलेलं होतं की एकदम साधा मेकअप पाहिजे, खूप जास्त काही हेअरस्टाईल नको आहे, फक्त ब्लो ड्राय करायचा आहे आणि सिम्पल साधा सोबर मेकअप करायचा आहे. ब्लो ड्राय करून घेतला. ब्लो ड्राय करण्याअगोदर मी स्किन प्रिपेअर करून घेतलं, मेकअप करून घेतला आणि नंतर ब्लो ड्राय केला, कारण लाईट नव्हती आणि लाईट नसताना खूप स्वेटिंग होत असताना पण त्यांचा मेकअप खूप छान झाला होता. नंतरच्या क्लिप मी थोड्याशा ॲड करायच्या विसरले, बट मेकअप खूप छान झाला होता आणि त्यांना पण तो आवडला. मेकअप करून घेतला फास्ट. त्यांचं छोटं बाळ असल्यामुळे त्यांना पण खूप जास्त वेळ नव्हता, तर मग स्किन प्रिपेअर व्यवस्थित करून घेतली. मेकअप आवरला. ते मी स्किन प्रिपेअर करते. जेवढी चांगली तुमची स्किन मेकअप करताना प्रिपेअर असेल, जेवढं चांगलं मॉइश्चर हायड्रेशन स्किनमध्ये जास्त असेल, त्यावेळेला तुमचा मेकअप खूप छान होतो. कधीही मेकअप करताना लक्षात ठेवा, तुमचं स्किन किती क्लीन आहे, किती छान तुम्ही मॉइश्चरायझर अप्लाय केलं आहे, किती छान तुम्ही प्रिपेअर स्किन केली आहे, हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. मेकअप झाला, बॅग आवरली आणि घरी आले. त्यानंतर मला गावात जायचं होतं. गावातून जाऊन रिटर्न आले. संध्याकाळी हा खूप दिवसांनी त्याच्या आजीकडे गेलेला आज रिटर्न आला होता, तर त्याचं चाललं होतं फोनवर काही काही नाटकं करणं. हा कोण आहे, तर हा माझ्या भावाचा मुलगा. आम्ही त्याला लाडू म्हणतो, पण त्याचं नाव अमरसिंह आणि अद्विक असे 2 नाव आहेत त्याचे. सो हा आहे अमरसिंह, माझ्या भावाचा मुलगा आहे आणि त्याचेही असे काहीतरी करामती चाललेल्या होत्या. सो मी 6 वाजता घरी आले. आल्याच्यानंतर मग मला आवरायचं होतं आणि एका ठिकाणी कार्यक्रमाला जायचं होतं, तर ह्याचं सगळे मजा मस्ती चालू होती. त्यामध्ये मी माझं मग पटकन आवरून घेतलं, फ्रेश झाले आणि ड्रेस वगैरे चेंज केला, आवरलं आणि एका ठिकाणी बारसं, बड्डे आणि घराची वास्तुशांती असे 3 फंक्शन एकत्रच होते. सो ते फंक्शन अटेंड करायचं होतं. सेम फंक्शनला पप्पा पण गेले होते दुपारी वास्तुशांतीसाठी. आपण बाईक करूया आता. थोड्या वेळासाठी जेवण बंद झालेलं आहे. नवनाथजी शेळके पाटील या पुढे. कृषी अधिकारी नवनाथ शेळके पाटील समोर या. थोडं छोटंसं रुटीन होतं आणि सर्व माता भगिनीचे हार्दिक स्वागत. मुरकटे पाटील परिवाराचे लाडके जावाई, हॉटेल वल्लभचे मालक श्रीकांत तथा सगळ्यांशी भेटणं वगैरे झालं. बड्डे त्यांनी सगळ्यात पहिलं तर दुपारी पूजा करून घेतलेली होती आणि त्यानंतर त्यांचं औक्षण, केक कटिंग आणि ते बारशाचं जे नाव वगैरे ठेवण्याचा कार्यक्रम असतो तो सगळा झाला. जेवण खूप छान झालं होतं. जेवण केलं आणि घरी आलं तर संध्याकाळी हा माणूस काही शांत बसलेला नव्हता. याचं ती दंगा मस्ती आणि हे सगळं चालत होतं. शांत बसणे हा याचा रक्तातला प्रकार नाही आहे. एवढी दंगामस्ती करत होता की तास घालवला त्याने मस्ती करण्यामध्ये. ओढणी घेतली आणि ओढणीसोबत खेळत होता. भुवा करणं वगैरे असे काही काही प्रकार चालू होते त्याचे काय आणि हे चालूच असतं छोट्या लेकरांचं, प्रत्येकाच्याच घरात असतात आणि हे असं काहीचं चाललेलं असतं. आणि असाच आमचा दिवस. हाय, बऱ्याच वेळानंतर कॅमेरासमोर आली आहे. वाजलेत आत्ता 10:30. ज्या कार्यक्रमाला गेले होते तिकडून घरी आल्यानंतर
तुम्ही बघितलंच, लाडूसोबत दंगामस्ती चालू होती. त्याचं चालू होतं इकडून तिकडं पळणं, मजा करणं, ह्या सगळ्या गोष्टी. आणि आत्ता 10:30 वाजले. तो त्याच्या रूममध्ये गेला आहे फायनली झोपायला आणि बाकीचे सगळे पण झोपी गेलेत. मी पण झोपायला आली आहे. सो असं होतं माझं एक छोटंसं नॉर्मल रुटीन. सगळ्याच दिवशी सेम असतं असं नाही, थोडाफार चेंज असतो. तर असेच छोटे छोटे ब्लॉग्स मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जे बेल आयकॉन आहे ना, ते प्रेस करायला विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला जेव्हा माझे व्हिडिओ पडतील तेव्हा नोटिफिकेशन येईल आणि लगेच तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल. सो असेच कनेक्ट राहा आणि असंच छान छान प्रेम देत राहा. सो भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन दिवशी. थँक्यू.